हिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस असणारे महायुतीचे आमदार उद्या रेशीमबागेत जाणार आहेत। डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिराला ते भेट देतील। तर उद्या सकाळी हा कार्यक्रम आयोजित केलाय। प्रतिवर्षी अधिवेशन काळात महायुतीतील आमदार, मंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांच्या स्मारक स्थळास अभिवादन करतात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आमदारांना बौद्धिक मार्गदर्शन करण्यात येईल। यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना निमंत्रण दिल्याची माहिती आहे। मागील वर्षी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप, शिवसेना आमदार यासाठी उपस्थित होते। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेल्या वर्षी स्मृती मंदिर भेट टाळली होती। यावर्षी अजित पवार सहभागी होणार का, याकडे मात्र राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। तर हिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे। दरम्यान प्रतिवर्षी अधिवेशन काळात महायुतीतील आमदार, मंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांच्या स्मारक स्थळास अभिवादन करतात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आमदारांना बौद्धिक मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे। तर मागील वर्षी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंसह भाजप, शिवसेना आमदार यासाठी उपस्थित होते। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाही मराठीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, खरं तर उद्या हिवाळी अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस आहे। खरं तर दरवर्षी अधिवेशन काळात महायुतीतील आमदार, मंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि द्वितीय सरसंघचालक गुरुजी यांच्या स्मारक स्थळास अभिवादन करतात। मागच्या वेळी मात्र देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। मात्र यावेळी आता अजित पवार उपस्थित राहणार का, हा मोठा सवाल आहे। नक्कीच खरं तर मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दरम्यान सुद्धा नागपूरच्या रेशीमबाग मैदानामध्ये जे आहे ते महायुतीची सभा पार पडली होती। त्यावेळी देखील त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दोघेही जे आहेत ते त्या ठिकाणी पाठीमागेच असलेल्या स्मृती स्थळाला अभिवादन करण्यासाठी गेले होते। मात्र अजित पवारांनी त्यावेळी देखील जाण्याचं टाळलं होतं। सोबतच मागील अधिवेशनात देखील या ठिकाणी सर्वच महायुतीतील मंत्री आणि आमदार जे आहेत त्यांनी जे आहे ते स्मृती तळाला या ठिकाणी भेट दिली होती आणि त्या ठिकाणी जाऊन अभिवादन केलं होतं। मात्र अजित पवारांनी जे आहे ते या ठिकाणी येणं टाळलं होतं। त्यामुळे यंदा देखील प्रतिवर्षीप्रमाणेच यंदाही आता संघाकडून जे आहे ते महायुतीच्या सर्वच आमदार आणि मंत्र्यांना जे आहे ते निमंत्रण देण्यात आहे। तर सध्याला जी माहिती मिळते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील इतर आमदार आणि मंत्री जे आहेत ते या ठिकाणी स्मृती स्थळाला भेट देऊ शकतात। मात्र अजित पवार जे आहे ते येतात की नाही येतात याबद्दल अद्यापही जे आहे ते शांशकता कायम आहे। प्रतिवर्षीच रेशीम बागेमध्ये या स्मृती स्थळाला भेटी दरम्यान प्रामुख्याने उद्देश असतो की संघाकडून जे आहे ते या सर्वच आमदार आणि मंत्र्यांना जे आहे ते या ठिकाणी बौद्धिक मार्गदर्शन केलं जात असतं। संघाच्या कार्याची एकंदरीत माहिती दिली जात असते। मात्र यावेळेसची ही संघ मुख्यालयाला आमदार आणि मंत्र्यांची भेट जी आहे ती विशेष असणार आहे, कारण की संघाचं शताब्दी वर्ष सुरू आहे। सोबतच आगामी महानगरपालिका निवडणूक आहेत, त्यामुळे या संदर्भात देखील काही मार्गदर्शन जे आहे ते या एकंदरीत उद्याच्या या भेटीमध्ये जे आहे ते होऊ शकतं। तर उद्या सकाळी 8 वाजता महायुतीतील सर्व आमदार आणि मंत्री जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात होईल। डॉक्टर हेडगेवार आणि गोळवळकर गुरुजी यांच्या स्मृतींना ते अभिवादन करतील आणि त्यानंतर त्यांचं बौद्धिक मार्गदर्शन पार पडणार आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेसह आता अजित पवार देखील उद्या उपस्थिती लावतात का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कृपा निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।